रोज मुलांच्या डब्याला काय भाजी द्यावी हाही प्रश्न पडतो ना, मग अशी भाजी करून देत जायची. मग एवढी भारी लागतात ना, त्यासाठी काय करायचं, 1 वाटी वाटाणे चांगले चट्टे पडेल इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आणि हिरवी मिरची पण घेतली 3 ते 4 अकॉर्डिंग तुमच्या आवडीनं कमी जास्त घेऊ शकता. ते आपल्याला चट्टे पडेल इतपत भाजून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये फोडणी करण्यासाठी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं, जिरं मोहरी घालून घ्यायची, 2 बारीक चिरलेले कांदे चांगले ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचे. कांदा होता तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ, आलं लसूण हिरवी मिरचीचं. आता हिरवी मिरची तुमची आवडीनं कमी जास्त घेऊ शकता. आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले वाटाणे ते सुद्धा बारीक करून घ्यायचे. खूप जास्त बारीक करू नका, थोडीशी आबोडधोबड. एका वाटाण्याचे 2 भाग झाले तरी पण चालतं. तुम्ही खलबत्त्यामध्ये करू शकता किंवा वराट्यापाट्यामध्ये करू शकता. तोपर्यंत कांदा पण चांगला ब्राऊन झाला त्याचमध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट तयार केली होती ती त्यात चांगले परतून घ्यायची. 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेत आणि बारीक केलेले वाटाणे सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. चांगले 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा आपली भाजी मिक्स करून घ्यायची. मस्त झणझणीत वाटाण्याची भाजी इथं तयार झाली. तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात किंवा आपण जेवणामध्येही खाऊ शकतो. एवढी छान भाजी झालीत ना, एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.